नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री तसेच पहाटेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 8 मे ते 9 मे 2025 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय अरबी समुद्रामध्ये झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी पावसाचे ढग असून काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस, काही भागात जोरदार तर काही भागामध्ये गारपीट सारखा देखील बघायला मिळत आहे। मागील 24 तासातही महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली, काही भागात झाडे पडली तर काही भागामध्ये वीज देखील पडलेली आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 8 मे 2025 या तारखेचा आज रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तसेच 9 मे 2025 याही तारखेचा हवामान अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रामध्ये बाष्पयुक्त वारे सक्रिय असल्यामुळे हे वारे कोकण विभागाला धडकून महाराष्ट्राच्या इतर भागातही दाखल होत आहे। त्यामुळे साहजिकच आज रात्री, मध्यरात्री आणि पहाटे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर विजांच्या कडकडाटासह असून काही भागात वादळी वारे, काही भागात हलका मध्यम पाऊस तर काही भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया आज रात्री, मध्यरात्री आणि पहाटेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर फारसा नाही, बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल आणि आसपासच्या बऱ्याच ठिकाणी गारपीट बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे, उत्तर महाराष्ट्राकडे वादळी पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे। तर विशेष करून नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाजा त्र्यंबक, मुनगाव, वडीवारे, पांडुर्ली, तिरडे, डुबरे, सिन्नर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच खर्डी, वैशाला, खोटाले, सम्राटगुंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। उंबरपाडा, पिलविक, शहापूर, खडवाली, भिवंडी, मिरा भाईंदर इकडे गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। बोईसर, वाणीगाव, कासाकोरोड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच खोडाला, कुडण, जोर, मोगाडा, त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। लाडा, चर्चल, शेवगा, नाशिकलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। ओझर, जोपूल, निफाडलाही गारपीट होण्याची शक्यता दाट आहे, रात्रीच्या दरम्यान असणार आहे। उसुंबा, सापुतारा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। ओझर, कळवणलाही तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि सटाणा, आवटी, ताराबादला मुसळधार स्वरूपात राहील। अंजंग, निमशेवडी आणि लगतचा परिसर, अंचाले, चिंचवे, नामपूर, साक्रीबॅट, नंदुरबार जिल्ह्याचा परिसर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच नवापूर, अंमली, कोकसाने आणि बोरचाक, नंदुरबार इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि खरपाली, रानाला, अंचाले आणि देवी, दुसाने, चिमठाणे, टिटाणे, डोमकाई जोरदार पावसाचा अंदाजा नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील। धुळे जिल्ह्याकडे भालाने, वाडबिकी, सांगवी, सुले, शिरपूर, घोडी, जैतपूर, सिंदखेडा तुफान पावसाचा अंदाज राहील। चिमटाणे, नांद्राने, जापोरे, जाल्लोड, झोपडा, सत्रसेन, माजेपूर, भालवाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कापडणे, नंवारी, अंबळनेर, परोळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जळगाव जिल्ह्याकडे जाल्लोड, चोपडा, काडोरे, औवाड, हिरापुरा हलका मध्यम राहील। धरणगाव, रंडळ, जळगाव, भुसावळ, जामनेर, बडगाव, पाचोरा इकडे बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव, सायगाव, कन्नड, हतनूर
मध्यम स्वरूपात राहील। नांदगाव, ममदापूर, तालवड, कुसुमाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कोपरगाव, वैजापूर आणि पुलतांबा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। संगमनेर, आश्वी, लोणी, वरवंडी, देवळी, प्रवरा इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि आल्याने, टाकळी, डोकेश्वर, अहिल्यानगरचा बराचसा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, खंडाळा तसेच शिरळ, माका, कुडण या भागात बऱ्याच ठिकाणी, कुडगाव हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लवासा, जिटे, रायगड जिल्ह्याचा परिसर, खोपोली, कसमात हलका मध्यम राहील आणि वाडा, मंचर, जुन्नर, ओतूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। ठाणे, मुंबई, उल्हासनगर, नवी मुंबई, पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। घाटमाथ्याकडे इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, खर्डी, वैशाला आणि तसेच जव्हार, मोखाडा, त्र्यंबक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान तसेच पहाटे देखील बघायला मिळणार आहे। आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली, तासगाव आणि तसेच लगतचा परिसर, निपाणी, चिकोडी हलका मध्यम राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसई, अड्डाला, गारगोटी, पोंडा, राधानगरी, कुणकेश्वर, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पठाण, अरळ, अरवाडे, प्रतापगड, बाई, गोरेगाव, लवासा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यातील नांदेड, वगळता हिंगोली, परभणी, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागात मात्र पावसाचा जोर कमी राहील, ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा नाशिक, मुंबई, नांदेड भागाला आणि अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। पावसाचा जोर कमी असणार आहे। तर 9 मे 2025 या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान राहील। तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये असणार आहे तर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाजा पुणे, अहिल्यानगरचा पश्चिमी परिसर, मुंबई, पालघर, नाशिक, रायगड, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग, रत्नागिरीला हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा इकडे ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान राहील। बीड, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वगळता हिंगोली, परभणी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि जळगाव, धुळे इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इकडे अंशतः ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान या तारखेला पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये ढगाळ स्थिती राहील। इतर बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।